अभिजित दिपके पोलीस अधिकाऱ्यावर चांगलीच संतापली। भेटीसाठी येणाऱ्यांना उद्धट वागणूक दिल्यामुळे दिपकेंनी पोलीस अधिकाऱ्याला जाब विचारला। कुणाला भेटायचं हे मी ठरवणार, पोलिसांनी सांगू नये अशा शब्दात दिपकेंनी पोलीस अधिकाऱ्याला खडसावलेला आहे। डीपी साहेबांना मी बोलतो तुम्हाला काय त्रास आहे, मी आज बोललोय, आजपर्यंत काही प्रॉब्लेम नाही झाला कोणत्याच पोलिसांनी। आणि मी आज तुम्हाला पहिल्यांदा बघतो कोणत्या डिपार्टमेंटचे तुम्ही, एक मिनिट, कोणत्या डिपार्टमेंटचे डिपार्टमेंट विचारलं, पोलीस स्टेशन कोणते आहे तुमचं, डेजिग्नेशन काय तुमची, पीएसआय नाव तुमचं, नाव लिहून घे संदीप, नाव लिहून घे। तुम्ही नाही सांगणार मी कोणाला भेटणार आहे, कोणाला मी ठरवणार आहे। लोक मला भेटायला येतात, मी ज्यांना आज बोलून भेटली येते, तुम्ही कोणी ठरवणार आहे आपले? तुम्हाला आज मी पहिल्यांदा बघतोय सर इथं, त्याला तुम्हाला मी पहिल्यांदा भेटतोय, तुम्ही नाही ठरवणार आज कोण येतं। लोक मला भेटायला येतात, प्लीज तुम्ही बाहेर जा सर, तुम्ही बाहेर जा, आय डोंट वॉन्ट यू इनसाइड माय हाऊस, तुम्ही बाहेर जा। आणि असं चालणार नाही, मला जे लोक भेटायला येतात त्यांना असं बोललेलं मला आवडणार नाही, प्लीज। त्यांनी आपले सर कुठे दुसरे, ठीक आहे, बोलायची पद्धत झाली, बोलायची पद्धत काय झाली, लोक मला भेटायला येतात, तुम्ही त्यांना असे बाहेर। अमेरिकन कंपन्यांच्या मदतीने माझ्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप अभिजित दिपके यांनी केलेला आहे। दिल्लीमधील फ्युचर क्राईम समिटमध्ये वैयक्तिक माहिती प्रदर्शित केल्याचा आरोपही दिपके यांनी केलाय। अमेरिकन कंपनीच्या मदतीने माझ्यावर पाळत ठेवली जाते का, असा प्रश्न उपस्थित करत सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केलेत। दिल्लीतल्या भारत मंडपम इथे आयोजित फ्युचर क्राईम समिट 2026 दरम्यानचे काही फोटो एक्सवरती पोस्ट करत दिपकेंनी सरकारला प्रश्न विचारलेत। त्यामुळे एका अमेरिकन एआय कंपनीनं सादर केलेल्या प्रेझेंटेशनवरनं मोठा वाद निर्माण झालाय। अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर मध्यरात्री एक पोस्ट शेअर केली। अमेरिकन एआय स्टार्टअप रिसिक्युरिटीकडनं वैयक्तिक माहिती सार्वजनिकरित्या प्रदर्शित केल्याचा गंभीर आरोप दिपकेंनी केलाय। भारत मंडपम इथे आयोजित करण्यात आलेल्या फ्युचर क्राईम समिटमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच ही घटना घडल्याचा दावा दिपकेंनी केलाय। फ्युचर क्राईम समिटमध्ये अमेरिकेतील रिसिक्युरिटी या एआय आणि सायबर सुरक्षा क्षेत्रातील कंपनीनं त्यांच्या नव्या एआय टूलचं प्रात्यक्षिक उपस्थितांना दाखवलं। या प्रात्यक्षिकादरम्यान दिपके यांची वैयक्तिक माहिती स्क्रीनवरती प्रदर्शित करण्यात आली, असा आरोप दिपकेंनी केलाय। समिटला उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीनं ही बाब निदर्शनास आणून दिल्याचं दिपकेंनी सांगितलं। तसंच सरकार आमच्यावरती पाळत ठेवण्यासाठी अमेरिकन कंपन्यांची मदत घेत आहे का, असा थेट सवाल उपस्थित केलाय। माझी सर्व माहिती एआय टूलमध्ये सादर करण्यासाठी या कंपनीला परवानगी कोणी दिली? वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे सर्व चाललंय, सरकार नक्की कोणाला मदत करतंय, असे गंभीर प्रश्न अभिजित दिपकेंनी उपस्थित केले।